हॅलो स्टुडंट्स, आज आपण मॅथ्स 1 मधला फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक सुरू करणार आहोत. खरं तर हा टेक्स्टबुक मधला सर्वात सोपा चॅप्टर आहे तुमच्या. मग आपण उशिरा येण्याचं कारण काय, तर ज्यावेळेस आपण हे ऑनलाईन हा प्रकार चालू केला किंवा व्हिडिओ लेक्चर्स आपण सुरू केले त्यावेळी सगळ्यांकडेच टेक्स्टबुक्स नव्हते. आणि हा चॅप्टर असा आहे की जो टेक्स्टबुक पाहिल्याशिवाय आपण शिकू शकत नाही. फार सोपा आहे, पण हा सारखा सारखा वाचून शिकण्याचा चॅप्टर आहे. ॲक्च्युली खरं तर जर तुम्ही सगळ्यांनी हा आत्ताच म्हणजे जर वाचायला सुरू केला तर हा सगळ्यांना समजण्यासारखा चॅप्टर आहे. एकमेव मॅथ्समधला चॅप्टर असा आहे जो वाचून कळतो. वाचून खरं तर मॅथ्समध्ये कधी वाचायचं नाही, सोडवायचं असतं, पण हा मात्र चॅप्टर आहे तो फक्त वाचून तुम्हाला कळू शकतो. ओके, मॅथमॅटिकल लॉजिक हा आपण चॅप्टर सुरू करणार आहोत. हे चॅप्टर सुरू असताना म्हणजेच व्हिडिओ तुम्ही पाहत असताना कायम शेजारी तुमच्याकडे टेक्स्टबुक असणं आवश्यक आहे. अदरवाईज तुम्हाला सोपा असून देखील हा लेसन कळणार नाही. त्याला सारखं समोर टेक्स्टबुक लागतं. टेक्स्टबुकमध्ये पहा असं म्हणलं की त्यावेळेस तुम्ही तिकडे पाहिलं पाहिजे. ओके, आता लॉजिक ही टर्म कशी आहे, बऱ्याचदा आपण हे शब्द वापरलेला असतो. बघा काय लॉजिक वापरलं बाबा, तर मॅथमॅटिक्स मधले कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपण त्याला एक पर्टिक्युलर लॉजिक वापरत असतो. म्हणजे आपला विचार असतो. लॉजिक म्हणजे आपला एक विचार असतो, थिंकिंग प्रोसेस असतो. असं तुम्ही कित्येक वेळा पाहिलं असेल बघा की एखाद्या मुलानं हा प्रॉब्लेम वेगळ्या प्रकारे सोडवला आहे किंवा एखाद्या मुलीनं हा प्रॉब्लेम वेगळ्या प्रकारे सोडवला आहे. सर मी हे असं सोडवलं तर चालेल का? तिथं प्रत्येक जण आपापलं लॉजिक वापरून तो प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे लक्षात ठेवा की लॉजिक मे डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. आपण जो चॅप्टर शिकणार आहोत ना, ह्यात तुम्हाला काही वेळेला, फार रेअर असेल असं, पण काही वेळेला असं होईल की ते आपल्याला मनाला पटत नाही. पण आपण जे लॉजिक शिकतोय ते एक ब्रिटिश मॅथमॅटिशियन आहे जॉर्ज बुल, त्याला जे लॉजिक जे पटलं ते त्यानं सगळं इथं मांडलेलं आहे. ते त्याचं लॉजिक आपण शिकतो. आपल्याला ते 99% आपल्याशी मॅच होतं. फार रेअर केसेस असतात जिथं आपण त्याच्या काही गोष्टीशी आपण डिसॲग्री होतो, पण फारसं लक्ष द्यायचं नाही, विचार करायचा नाही. आपलं लॉजिक आपण प्रॉब्लेम सोडवताना आहे तसं वापरायचं. हा फक्त चॅप्टर म्हणून याच्याकडे लक्ष द्यायचं. त्यानं जे काही सांगितलंय ते फक्त फॉलो करायचं आणि नंतर सोडून द्यायचं. तर लॉजिक हा जो शब्द आहे तो मुळात ग्रीक वर्ड लोगोस पासून तयार झालेला शब्द. लोगोस मीन्स थिंकिंग, लोगोस मीन्स रिझनिंग. त्याचा खरा प्रॉपर अर्थ आहे रिझनिंग. आपण एस्पेशली जॉमेट्रीमध्ये वगैरे स्टेप बाय स्टेप रिझनिंग देत एखादे आपण रिझल्ट पर्यंत घेऊन पोहोचत असतो. तर दॅट इज कॉल्ड लॉजिक. आपण एखादा प्रूफ देत असताना त्यात काही लॉजिक वापरत काही ठिकाणी योग्य ठिकाणी रिझन्स देत एखाद्या पर्टिक्युलर स्टेप पाशी येऊन थांबतो. तर इथं आपण रिझनिंग देतो म्हणजेच लॉजिक वापरत असतो, लक्षात ठेवा. तर आता आपण हा जो चॅप्टर शिकणार आहे त्याचा अप्रोच थोडासा वेगळा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट याच्यात आपल्याला शिकायची, व्हॉट डू यू मीन बाय स्टेटमेंट इन लॉजिक. स्टेटमेंट म्हणजे काय? शब्द बघा, स्टेटमेंट म्हणजे काय, तर एनी डिक्लेरेटिव्ह ऑर असर्टिव्ह सेंटेन्स which is either true or false but not both at the same time is called a statement in logic. असं एखादं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, असं एखादं असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे मराठीत विधानार्थी वाक्य, साधं विधान की जे एकतर ट्रू असलं पाहिजे किंवा फॉल्स तरी असलं पाहिजे, पण दोन्ही एकदम असता कामा नये. थोडं ट्रू आहे थोडं फॉल्स आहे चालणार नाही. एकतर पूर्णपणे ते सेंटेन्स ट्रू पाहिजे किंवा पूर्णपणे ते सेंटेन्स फॉल्स पाहिजे. अशा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सला स्टेटमेंट इन लॉजिक असं म्हणतात. स्टेटमेंट इन लॉजिक असं म्हणतात. म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस असतात, प्रश्नार्थक, हाऊ आर यू वगैरे प्रश्न असणारे, किंवा एक्सक्लेमेशन असतात, एक्सक्लेमेशन, व्हॉट अ ब्युटिफुल सीन, एक्सक्लेमेटरी मार्क.
इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस असतात. इम्पेरेटिव्ह हा इंग्लिश ग्रामरचा वगैरे पिरियड काही चालू नाही बरं का, त्यातल्या काही गोष्टी आपल्याला थोड्याशा माहीत असाव्या लागतात. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे कसं असतं सांगा. इम्पेरेटिव्ह मध्ये रिक्वेस्ट असते, कमांड असते, ऑर्डर असते, सजेशन्स असतात. या सगळ्यांना इम्पेरेटिव्ह म्हणतात. आता रिक्वेस्ट, प्लीज गिव्ह मी युअर पेन, हे झालं इम्पेरेटिव्ह. रिक्वेस्टच्या फॉर्म. ऑर्डर, कमांड, शट द डोअर, ऑर्डर किंवा कमांड असते. त्यानंतर एखाद्या वेळेस सजेशन असतं, लेट्स गो टू वॉच अ मूवी. आपण एखाद्या मित्राला म्हणतो आपण लेट्स गो अँड वॉच अ मूवी. तर लेट्स गो, लेट्स डू दिस, लेट्स प्ले क्रिकेट, हे जे ते सजेशन आहे. रिक्वेस्ट असते काही वेळेला, सजेशन असतं, त्यानंतर ऑर्डर असते, कमांड असते. म्हणजे ऑर्डर कमांड एकच प्रकार आला. हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. अशा सगळ्या सेंटेन्सेसना स्टेटमेंट्स म्हणत नाहीत. फक्त डिक्लरेटिव्ह सेंटेन्स पाहिजे. म्हणजे डिक्लरेटिव्ह म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्स पाहिजे. साधं विधान असलं पाहिजे ते, ज्याच्यात क्वेश्चन मार्क असता कामा नये, म्हणजे इंट्रोगेटिव्ह असता कामा नये, एक्सक्लेमेशन असता कामा नये, उद्गारवाचक असता कामा नये, एक्सक्लेमेशन. इम्पेरेटिव्ह असता कामा नये. इम्पेरेटिव्ह मध्ये काय गोष्टी येतात सांगा. ऑर्डर येते, रिक्वेस्ट येते, सजेशन येते, अशा गोष्टी असतात. ब्लेसिंग वगैरे सुद्धा त्याच्यात प्रकार येतो. मे गॉड हेल्प यू वगैरे वगैरे, मे गॉड ब्लेस यू असं. हे पण ते इम्पेरेटिव्ह मध्येच मोडणारे सेंटेन्सेस आहेत. हे अशा सेंटेन्सेसना आपण स्टेटमेंट म्हणत नाही. मग आता स्टेटमेंट म्हणजे काय. अ डिक्लरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स but not both at the same time is called a statement in logic. If a statement is true, then its truth value is t. Truth value म्हणतात त्याला. स्टेटमेंट ट्रू असेल तर त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू t आहे. If a statement is false, then its truth value is false. त्याला f असं म्हणायचं. ही त्याची ट्रूथ व्हॅल्यू आहे. आता याच्यात आणखी काही प्रकार असतात. त्याला ओपन सेंटेन्सेस म्हणतात. ओपन सेंटेन्सेस, OPEN, ओपन सेंटेन्सेस. उदाहरण बघा. ही इज टॉल किंवा ही इज क्लेवर. ही इज टॉल. त्यानंतर x+7 is equal to 9. It may rain today. हे असे काही सेंटेन्सेस आहेत की ज्यांची ट्रूथ व्हॅल्यू आपण ठरवू शकत नाही, इमिजिएट ठरवू शकत नाही. मग तुम्हाला वाटेल अशी सगळ्यांचीच ठरवू शकत नाही. नाही, उदाहरण सांगतो. तर सन रायझेस इन द ईस्ट. सांगा, हे स्टेटमेंट तुम्हाला ट्रू वाटलं का फॉल्स वाटलं. अर्थात ट्रू. किंवा मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. स्टेटमेंट ट्रू वाटलं का फॉल्स वाटलं. ट्रू वाटलं. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू ठरवत आहे. अगदी फॉल्स पण बघूया आपण. बघा, मिरज इज द कॅपिटल ऑफ इंडिया. फॉल्स स्टेटमेंट आहे. ट्रूथ व्हॅल्यू आपण लगेच ठरवू शकतो. तसं ही इज टॉल. अरे ही म्हणजे कोण. एवढ्याशा लहान मुलाकडे बघून ही इज टॉल म्हणलं असेल तर त्याला काय अर्थ आहे का. ही कोण आहे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण ठरवू शकत नाही. किंवा x+7 is equal to 9. अरे x काय आहे हे सांगितल्याशिवाय ह्याची ट्रूथ व्हॅल्यू ठरवू शकत नाही. आता समजा x म्हणजे 2 असेल, 2 तर ते स्टेटमेंट ट्रू आहे. आणि x म्हणजे 5 असेल तर ते स्टेटमेंट फॉल्स आहे. मग जोपर्यंत आपल्याला x ची व्हॅल्यू समजत नाही तोपर्यंत ह्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण ठरवू शकत नाही. इट मे रेन टुडे. ह्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण कशी ठरवणार. इट मे रेन टुडे. ठीक आहे, पाऊस पडला तर ट्रू आहे आणि नाही पडला तर फॉल्स आहे. मग आपण ह्याची ट्रूथ व्हॅल्यू ठरवू शकत नाही. अशा सेंटेन्सेसना ओपन सेंटेन्सेस म्हणतात, विच आर नॉट कन्सिडर्ड ॲज स्टेटमेंट्स इन लॉजिक. त्यांना देखील आपण स्टेटमेंट म्हणत नाही.
ह्याला म्हणतात ओपन सेंटेन्सेस. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू पर्टिक्युलर गोष्ट काय ही एक्सप्लेन केल्याशिवाय समोर एक्स काय आहे किंवा ही कोण आहे किंवा इट मे रेन टुडे ह्याचा ट्रूथ व्हॅल्यू आपण ठरवू शकत. आता मॅथमॅटिकल आयडेंटिटीच्या बाबतीत काय होतं, खूप जण याच्यात आणि त्यात कन्फ्युज असतात. बघा आता a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, दीज आर मॅथमॅटिकल आयडेंटिटीज. अशा आणखी आहेत, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स 1. आपण जे जे फॉर्म्युले आतापर्यंत सगळे शिकलो मॅथ्स मध्ये त्या सगळ्या मॅथमॅटिकल आयडेंटिटीज आहेत. आयडेंटिटी आणि इक्वेशन मध्ये फरक आहे. हे इक्वेशन आहे आणि ही आयडेंटिटी. तुम्ही ए आणि बीच्या जागी कुठलीही व्हॅल्यू घ्या, कोणतीही व्हॅल्यू घ्या, ए आणि बीच्या जागी कोणत्याही व्हॅल्यूज घ्या, त्याच व्हॅल्यूज आरएचएस मध्ये रिप्लेस करा, तुम्हाला दोन्ही साइड्स कायम सेम दिसतील, बॅलन्स दिसतील. हे इक्वल टू साइन आहे तसं राहील. मग ह्याला म्हणायचं का ओपन सेंटेन्स? नाही, दीज आर मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स. यांना म्हणायचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स आहेत. हे सगळ्या व्हॅल्यूज करता ट्रू असतात. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स 1 इज ट्रू फॉर एनी व्हॅल्यू ऑफ थिटा. यांना म्हणायचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स किंवा जस्ट स्टेटमेंट म्हणलं तरी हरकत नाही. ओके, ओके. आता टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 1 फर्स्ट पेज वरती खालच्या बाजूला इलस्ट्रेशन, हे ऍक्च्युली इंट्रोडक्शन, स्टेटमेंट, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट हे सगळं तुम्ही आधी वाचून घ्यायचंच. पण आता जे तुम्हाला पाहायचं आहे ते इलस्ट्रेशन असं म्हणलेलं आहे. बघा, फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट्स. ते आता माझ्यासोबत तुम्ही तिथं बघायचं आहे, वाचायचं आहे. फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट्स. दे आर स्टेटमेंट्स म्हणले त्यांनी. बघा फर्स्ट बघा, द सन रायझेस इन द ईस्ट. हे साधा असर्टिव्ह सेंटेन्स आहे, ह्याला ट्रूथ व्हॅल्यू आहे टी, त्यामुळे हे स्टेटमेंट आहे. 5 into 2 is equal to 11. हे देखील स्टेटमेंट आहे. भले ते फॉल्स असू दे पण ते स्टेटमेंट आहे. आणि 5 into 2 11 येत नाहीत आपल्याला माहिती. एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स. बरोबर आहे, ट्रू स्टेटमेंट आहे, त्यामुळे स्टेटमेंट आहे. नेक्स्ट पेज, मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. ट्रू स्टेटमेंट आहे. त्यानंतर एव्हरी इक्विलॅटरल ट्रायंगल इज अन इक्विअँग्युलर ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे 3 साइड्स कॉन्ग्रुएंट असणारा ट्रायंगल. इज इक्विअँग्युलर म्हणजे तिन्ही अँगल सेम असणार. इक्विअँग्युलर तिन्ही अँगल सेम, आणि इक्विलॅटरल तिन्ही अँगल सेम असतात, 60 60 60 डिग्री इच असतात, त्यामुळे इक्विअँग्युलर हे देखील ट्रू आहे. नेक्स्ट, अ नॅचरल नंबर इज अन इंटिजर. अर्थात कारण नॅचरल नंबर्स होल मध्ये असतात, होल नंबर्स इंटिजर मध्ये असतात, त्यामुळे प्रत्येक नॅचरल नंबर हा इंटिजर असतोच. ओके, हे सगळे स्टेटमेंट्स आहेत. आता एक्झाम्पल 2 मध्ये असं म्हणलं बघा, फॉलोइंग सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट्स. दे आर नॉट स्टेटमेंट्स. बघा, प्लीज गिव्ह युअर पेन. सेकंड, व्हॉट इज युअर नेम? व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज. हाऊ आर यू? डू यू लाईक टू प्ले टेनिस? Open the window. Let's go for tea. Sit down. ते सिट डाऊन पाहिजे, डाऊस झाले. या हे जे सगळे आहेत त्याच्यामध्ये एकतर रिक्वेस्ट आहे किंवा ऑर्डर आहे, काही वेळेला सजेशन आहे, काही वेळेला एक्सक्लेमेशन आहे, काही वेळेला इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य असे असतील, असे सेंटेन्सेस असतील तर यांना आपण स्टेटमेंट म्हणत नाही. ओके, आता त्यातलं थर्ड एक्झाम्पल, कन्सिडर द फॉलोइंग असं म्हणलेलं आहे. एक इक्वेशन दाखवलंय बघा, मगाशी मी दाखवलं होतं तसं एक इक्वेशन दाखवलंय तिथे. 3x/2 - 9 = 0. आता x काय आहे हे समजल्याशिवाय आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू ठरवू शकत नाही. ह्याला म्हणायचं ओपन सेंटेन्स. ही इज टॉल, मी हे उदाहरण मगाशी दिलं होतं. ही इज टॉल, ही कोण आहे हे सांगितल्याशिवाय ह्याला स्टेटमेंट म्हणता येत नाही. नेक्स्ट, मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. आता अशा ज्या गोष्टी आहेत की नाही ह्या पर्सन टू पर्सन डिफर होतात. काही जणांना मॅथमॅटिक्स खूप आवडतं, काही जणांना अजिबात आवडत नाही.
काही जणांना ते जमतच नाही, सगळे प्रकार असू शकतात. त्यामुळे ही जी गोष्ट आहे, मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. किती सिंपल असर्टिव्ह सेंटेन्स आहे बघा, पण तरी सुद्धा इट मे डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. काही जणांना मॅथमॅटिक्स अजिबात इंटरेस्टिंग नाही असं वाटतं, काही जणांना खूप इंटरेस्टिंग असं वाटतं. म्हणजे याची देखील ट्रूथ व्हॅल्यू पर्सन टू पर्सन डिफर होत राहते. कोण ट्रू म्हणेल, कोण फॉल्स म्हणेल. त्यामुळं एक्झॅक्ट ट्रूथ व्हॅल्यू ठरवता येत नाही, म्हणून याला सेंटेन्स, ओपन सेंटेन्स म्हणतात. नंतर पुढं इट इज ब्लॅक इन कलर. आता इट म्हणजे काय हे सांगितल्याशिवाय कसं कळणार? म्हणजे इट म्हणजे ब्लॅकबोर्ड आहे का? इट म्हणजे एखादा व्हाईट कलरचा एखादा तुम्ही काहीतरी ऑब्जेक्ट दाखवताय आणि त्याला म्हणताय इट इज ब्लॅक इन कलर. जोपर्यंत तुम्ही इट काय मेन्शन करत नाही ना, तोपर्यंत त्याला त्या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू ठरत नाही, आणि तोपर्यंत आपण त्याला स्टेटमेंट म्हणू शकत नाही. हा, आपण असं पण आहे बरं का, पुढे गेल्यानंतर समजा एखादा, ज्यावेळी आपण कंपाऊंड स्टेटमेंट नावाचा प्रकार शिकू, कंपाऊंड ह्याचा इमिजिएट लगेच शिकणार आहोत आपण. कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये काही वेळेला, आता बघा, रवी इज अ क्लेवर बॉय किंवा रवी इज अ क्लेवर स्टुडंट. ही इज ऑलवेज फर्स्ट इन द क्लास. मग आता इथं ही वापरलं तर तुम्ही त्याला म्हणायचं नाही की बाबा ही कोण आहे, अरे त्या रवी बद्दल आपण काय ते सांगत चाललोय ना. मग त्यावेळेस तिथं ही काय असेल ते, ही, इट, शी जे काय असेल ते वापरलं तर चालतं, पण त्याला आधी रेफरन्स असेल तर बरं का, अदरवाईज नाही. आता इथं मला सांगा, आपण नुसतं एक स्टेटमेंट आहे, इट इज ब्लॅक इन कलर, आपण काय, त्यामुळे त्याला आपण ओपन सेंटेन्स म्हणायचं. लक्षात आलं? तर अशा प्रकारचे जे सेंटेन्सेस आहेत त्यांना म्हणायचं ओपन स्टेटमेंट्स. दीज आर नॉट कन्सिडर्ड ॲज स्टेटमेंट्स इन लॉजिक. ओके, आता त्याच्या खाली एक सॉल्ड एक्झाम्पल असं म्हणलेलं आहे बघा, सॉल्ड एक्झाम्पल. ओके, आणि असा क्वेश्चन पण आहे की विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट्स इन लॉजिक, राईट डाऊन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द स्टेटमेंट्स. जे लक्षात ठेवा, जे स्टेटमेंट्स आहेत त्यांनाच ट्रूथ व्हॅल्यू बरं का, सेंटेन्सेसला ट्रूथ व्हॅल्यू नाही, स्टेटमेंट्सना फक्त ट्रूथ व्हॅल्यू असते. तर इथलं जे सॉल्ड एक्झाम्पल आहे हे तुम्ही सगळ्यांनी हे इमिजिएट वाचून घ्यायचं. ओके, आता नेक्स्ट पार्ट, कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय, व्हॉट डू मीन बाय स्टेटमेंट म्हणजे काय आपण हे पाहिलं. आता कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय, जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त, आपल्याला सुरुवातीला दोनच आहेत, पण दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंट्स काही ठराविक शब्दांनी किंवा फ्रेजेसनी कनेक्ट करतात, तेव्हा त्या स्टेटमेंटला कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणतात. When two or more statements are combined by certain words or phrases, then such statements are known as compound statements. आणि ते जे मध्ये वर्ड्स हे वापरतात ते असे and, or, not, if dash 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 then, आणि if and only if, त्याला IFF हा ॲब्रिव्हिएशन वापरतो, IFF, if and only. यांना म्हणतात लॉजिकल कनेक्टिव्स. यांना म्हणतात लॉजिकल कनेक्टिव्स, म्हणजे दोन स्टेटमेंट्स ना जोडणारे शब्द आहेत. अँड म्हणजे आता उदाहरणार्थ बघा, मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र अँड दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. इथं मी दोन स्टेटमेंट्स अँड न जोडलेले आहेत. अशाच प्रकारे ऑर, नॉट, इफ देन, इफ अँड ओनली इफ यांना दोन स्टेटमेंट्स कनेक्ट केले असतात, त्यांना म्हणतात कंपाऊंड स्टेटमेंट्स. नंतर आपण हे जे सगळे स्टेटमेंट्स आहेत आपण हे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये पाहणार आहोत. मुळात स्टेटमेंट्सना जनरली PQRS असे अल्फाबेट वापरतात. PQRS म्हणजे पी एखादं स्टेटमेंट आहे, उदाहरणार्थ स्टेटमेंट पी असं आहे, सन राइजेस इन द ईस्ट. क्यू स्टेटमेंट आहे, सन इज द बिगेस्ट स्टार. असे हे दोन स्टेटमेंट्स अँड न जोडले की पी आणि क्यूच्या मध्ये अँड हा शब्द वापरलाय, हे सिम्बॉलिकली कसं सांगायचं यासाठी हा सिम्बॉल वापरतात. म्हणजे अँड करता जो सिम्बॉल वापरतात त्याला इंटरसेक्शन म्हणतात. त्या सिम्बॉलला इंटरसेक्शन म्हणतात.
आणि जेव्हा दोन स्टेटमेंट्स तुम्ही अँड न जोडता तेव्हा ते जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटला कंजंक्शन असं म्हणतात. कंजंक्शन ऑफ पी अँड क्यू. म्हणजे हे जर पी आणि क्यू दोन स्टेटमेंट जर तुम्ही अँड न जोडले तर सिम्बॉलिक फॉर्म त्याचा असा झालाय बघा, पी इंटरसेक्शन क्यू, ह्याला सिम्बॉलिक फॉर्म म्हणायचं. म्हणजे पी आणि क्यू हे स्टेटमेंट्स मी अँड न जोडले असं त्याचा अर्थ होतो. पण हे जे सगळं स्टेटमेंट आहे त्याला म्हणतात कंजंक्शन ऑफ टू स्टेटमेंट्स. खूप सोपं आहे, नंतर तर सवय होतो. तसं दोन स्टेटमेंट जर आपण ऑर न जोडले असतील ऑर, तर मध्ये युनियनचा सिम्बॉल वापरायचा. युनियन आयदर ऑर किंवा ऑर, अर्थ एकच. तेव्हा युनियनचा सिम्बॉल वापरायचा. तुम्हाला जर आठवत असेल तर बघा, मी सेट्स मध्ये किंवा बऱ्याच वेळेला प्रोबॅबिलिटी वगैरे आलं की आयदर ऑर म्हणजे युनियन घ्या असं म्हणायचं बघा. तेच आहे बघा, आयदर ऑर करता युनियनचा सिम्बॉल. आपण ते युनियन असं दाखवतो, हे युनियन असं लॉजिक मध्ये असं दाखवतात, एवढा फक्त फरक. ओके. तर युनियन ऑर न जोडलेलं जे सेंटेन्स आहेत, दोन सेंटेन्सेस किंवा दोन स्टेटमेंट्स आहेत, त्याला म्हणतात डिसजंक्शन. एखाद्या स्टेटमेंटला मॉडिफाय करण्यासाठी नॉट हे निगेशन वापरतात. नॉट हे युनरी कनेक्टिव्ह वापरतात. युनरी कनेक्टिव्ह म्हणायचं ह्याला. बाकी सगळे बायनरी कनेक्टिव्ह आहेत. बायनरी म्हणजे दोघांना जोडणारे. आणि हे जे आहे ना, हे नॉट फक्त स्टेटमेंट मॉडिफाय करण्यासाठी वापरतात. उदाहरणार्थ, मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, ह्याला मुंबई इज नॉट द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. हे जे इथं आपण नॉट वापरलं हे कनेक्टिव्ह या अर्थानंच वापरलेलं असतं, पण ते युनरी कनेक्टिव्ह आहे. तर त्याला आपण सिमिलॅरिटीचा सिम्बॉल असतो ना, तसा सिम्बॉल वापरतात आणि त्याला निगेशन ऑफ अ स्टेटमेंट असं म्हणतात. नॉट वापरून तयार झालेलं जे स्टेटमेंट आहे त्याला निगेशन ऑफ अ स्टेटमेंट असं म्हणतात. इफ डॅश 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 देन ही वन वे कंडिशन असते. अशा सेंटेन्सला इम्प्लिकेशन असं म्हणतात. अशा स्टेटमेंटला इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणतात. इम्प्लिकेशन करता हा जसा सिम्बॉल आहे तसा हा देखील वापरतात बरं का, हा देखील वापरतात. बऱ्याचदा असं होतं बघा, मी इक्वेशन वगैरे सॉल्व्ह करत असताना, म्हणजे x+2 = 5 इम्प्लाइज दॅट x = 3 असं म्हणतो बघा मी. खरं त्याचा अर्थ काय असतो माहिती का? ऐका, इफ, हे बघा, इफ इथं बघा, इफ x+2 = 5, if x+2 = 5, then x = 3. जर x+2 ची ऍडिशन 5 असेल तर then x = 3. आणि लक्षात ठेवा, ही फक्त वन वे कंडिशन असते. वन वे म्हणजे इफ पासून देन कडे जाणारी कंडिशन असते. म्हणजे असं असत नाही की जर x = 3 असेल तर प्रत्येक वेळेला x+2 = 5 असेलच असं नाही ना. मी काय म्हणतो नीट लक्षात द्या बरं का. इफ x+2 = 5 then x = 3, नो डाऊट. पण जर x = 3 असेल तर x+2 = 5 असेलच असं नाही. उदाहरणार्थ बघा, if x = 3 then x+7 = 10 पण असू शकतं. त्यामुळे याच्यावरून ही कंडिशन सांगणं योग्य नाही. हा, x+7 जर 10 असेल then x = 3 हे योग्य आहे. पण x = 3 आहे म्हणून x+7 म्हणजे 10च असेल असं नाही. काही असू शकतं, हे असू शकतं, हे असू, काय वाटेल ते असं मी इन्फायनाइट इक्वेशन्स तयार करून दाखवू शकतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा, ही वन वे कंडिशन असते, त्याला म्हणतात कंडिशनल स्टेटमेंट. आणि ही जी आहे सेकंड जे इफ अँड ओनली इफ, ह्याला डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल म्हणतात. ही बोथ वे कंडिशन असते. बोथ वे म्हणजे इफ देन डॅश देन इफ डॅश असं असेल तर, म्हणजे थोडक्यात स्टेटमेंट पी असेल तर क्यू होईल आणि क्यू असेल तर पी व्हायलाच पाहिजे. तसं इथं होत नाही बघा इफ देनच्या बाबतीत. म्हणजे आता एक साधा एक्झाम्पल बघा, इफ यू वर्क हार्ड देन यू विल बी सक्सेसफुल. इफ यू वर्क हार्ड देन यू विल बी सक्सेसफुल. हार्डवर्क केलं तर तुम्हाला सक्सेस नक्की मिळणार, नो डाऊट. पण असं आहे का रे की सक्सेसफुल आहात त्याचा अर्थ तुम्ही हार्डवर्क केलेलं आहे असं थोडंच आहे. आपले सगळे पॉलिटिकल लीडर्स, फक्त बीजेपीचे सोडून सगळे पॉलिटिकल लीडर्स बघा, दे आर व्हेरी सक्सेसफुल.
पण त्यांनी हार्डवर्क केलं की सांगा नाही, फार कमी असतं. हा चेष्टेचा भाग सोडून द्या की हार्डवर्क केलं तर सक्सेस शुअर आहे, पण सक्सेसफुल होण्यासाठी हार्डवर्कच केलं पाहिजे ही कंडिशन प्रत्येक वेळी ट्रू नसते. काही तुमच्यातलीच मुलं मुली असतील, असे तुमचे पाहण्यात इतर लोक असतील की जे सक्सेसफुल आहेत पण ते हार्डवर्क करत नाही. काही असेल त्याला रिझन काही असेल, पण असं असू शकतं. त्यामुळं ही फक्त वन वे कंडिशन असते. आणि आपण इफ अँड ओनली इफ बघा, इफ अँड ओनली अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल if and only if it is equiangular. The triangle is equilateral if and only if it is equiangular. म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर इक्विअँग्युलर असतो. इक्विअँग्युलरचा अर्थ काय सांगा? इक्विअँग्युलर म्हणजे ऑल अँगल्स आर सेम. मग इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये 60 60 60 असतात की नाही? मग जर ट्रायंगल एखादा इक्विलॅटरल असेल तर तो इक्विअँग्युलर देखील असतो, आणि इक्विअँग्युलर असेल तर तो इक्विलॅटरल देखील असतो. इक्विअँग्युलर असेल तर तो इक्विलॅटरल पण असतो. बोथ वे कंडिशन ज्यावेळी सॅटिस्फाय होत असते तेव्हा हा सिम्बॉल वापरतात. दोन्हीकडे ॲरो असतो, किंवा त्याला असा देखील सिम्बॉल वापरतात. बाय कंडिशनल हा सिम्बॉल जरी वापरला तरी चालतो. काही पुस्तकात असं दाखवतात, काही पुस्तकात असं दाखवतात. तर हे सगळे लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत. हे सगळे लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत. आणि हे कनेक्टिव्ह वापरून जेव्हा आपण एखादं कंपाऊंड स्टेटमेंट तयार करतो तेव्हा त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय असतात. आता फार महत्वाचं बघा, याच्यानंतर त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा असतात, काय असतात, हे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं या चॅप्टरमध्ये. ओके. हा, आता मी एवढा जो आता भाग शिकवला याच्या आधारे तुम्हाला टेक्स्टबुक मधला फक्त पहिला क्वेश्चन तुम्हाला सोडवता येतो, तो मी एक्सप्लेन करणार आहे, तो वहीत लिहून ठेवायचा. ओके. आणि मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा पार्ट पाहूया. एक्सरसाइज 1.1 पेज नंबर 6 टेक्स्टबुक समोर ठेवा. एक्सरसाइज 1.1 पेज नंबर 6 क्वेश्चन 1 काय म्हणले बघा. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स justify in case of a statement state its truth value. स्टेटमेंट आहेत का, आणि जे असतील त्यांची ट्रूथ व्हॅल्यू काय ते सांगा. आणि स्टेटमेंट नसतील तर का नाही तेही सांगा. बघा, फर्स्ट 5 + 4 = 13. मला सांगा 5 + 4 ॲडिशन 13 येते का? नाही. म्हणजे हे स्टेटमेंट फॉल्स आहे. इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स. हे लिहायचं कसं, आन्सर कसं लिहायचं? पहिल्यांदा 5 + 4 = 13 हे त्यांनी दिलेलं स्टेटमेंट लिहायचं. अगदी वाटलं तर स्टेटमेंटला पी किंवा एस अशी नावं दिली तरी चालेल. बघा, पी स्टेटमेंट आहे, 5 + 4 = 13. हे पी लिहिलं तरी चालेल, नंतर मात्र लिहायचं. इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स. म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू थोडक्यात एफ आहे. Therefore its truth value is f. जर ट्रू असतं तर टी म्हटलं असतं. ओके. या प्रकारे आपल्याला त्याचे आन्सर्स लिहायचे. आता सगळे 1 बाय 1 बघायला. सेकंड, x - 3 = 14. x काय आहे हे आपल्याला कळल्याशिवाय किंवा सांगितल्याशिवाय आपण याची ट्रूथ व्हॅल्यू ठरवू शकत नाही. त्यामुळे लिहायचं इट इज अन ओपन सेंटेन्स, hence it is not a statement. Third, close the door. It is not a statement because it is an imperative sentence. Imperative sentence. Next, 0 is a complex number. True. कारण 0 ला आपण 0 + 0i लिहितो की नाही सांगा. त्यामुळे it is a statement. Its truth value is t. Next, please get me ब्रेकफास्ट आहे का ते? BREAK पाहिजे बहुतेक मध्ये. ओके, काय असेल ते, प्लीज गेट मी समथिंग, व्हॉट एव्हर जे असेल ते. तर रिक्वेस्ट आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट नाही. इट इज नॉट अ स्टेटमेंट बिकॉज इट इज अन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. नेक्स्ट, congruent triangles are similar
अर्थात जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट असतील तर ते सिमिलर असतातच. त्यांच्या साईडचा रेशो 1:1 येणार नाही का? कॉन्ग्रंट आहेत म्हणल्यावर प्रपोर्शन 1:1 येणार, म्हणजे ते सिमिलर असतात. कॉन्ग्रंट ट्रायंगल्स आर सिमिलर. इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू. नेक्स्ट 7th, x² इज इक्वल टू x. x² इज इक्वल टू x. आता मला सांगा x² इक्वल्स x, जोपर्यंत x काय आहे हे क्लिअर केलं जात नाही, जोपर्यंत x काय आहे हे क्लिअर केलं जात नाही तोपर्यंत आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू ठरवू शकत नाही. त्यामुळं इट इज अन ओपन सेंटेन्स. नेक्स्ट, a quadratic equation cannot have more than 2 roots. बरोबर आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रूट्स असतात, 2 पेक्षा जास्त असू शकत नाहीत असं त्यांनी म्हणले. क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रूट्स असतात. त्यामुळे इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू. नेक्स्ट, डू यू लाईक मॅथमॅटिक्स? प्रश्न विचारलाय, त्यामुळे इट इज नॉट अ स्टेटमेंट बिकॉज इट इज अन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. नेक्स्ट 10th, the sun sets in the west. Yes, it is a statement which is true. मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे तर टी असली पाहिजे. ऑल रियल नंबर्स आर होल नंबर्स. ऑल म्हटले तरी ऑल रियल नंबर्स आर होल नंबर्स. फॉल्स चुकीचं आहे. 1/2 हा रियल नंबर आहे, √2 हा रियल नंबर आहे. आता मला सांगा हे नंबर्स काही होल नंबर्स आहेत का? नाही. त्यामुळे पण ते स्टेटमेंट आहे. It is a statement which is false. Next, can you speak in Marathi? Question विचारलाय, प्रश्न विचारलाय. त्यामुळे it is not a statement, it is an interrogative sentence. Next, एक quadratic equation दिले x² - 6x - 7 is equal to 0 आणि समोर मेन्शन केलंय when x equals 7. बघा बरं, x ला 7 रिप्लेस करून बघा, त्यात x ला 7 रिप्लेस करून बघा. 7² 49, 6 7 -42 आणि परत -7. म्हणजे हे सगळं सॉल्व्ह केलं की त्याचा आन्सर 0 येतो. म्हणजे x काय हे मेन्शन केलंय, त्याचा आन्सर 0 येतंय. त्यामुळे इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू. नेक्स्ट, द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. आता तुमच्यापैकी बरेचसे लोक कॉम्प्लेक्स नंबर वगैरे चॅप्टर मध्ये नव्हते, त्यात आपण हा पार्ट पाहिलाय. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये क्यूब रूट ऑफ युनिटी नावाची आपण एक थिअरी क्वेश्चन सारखा एक प्रॉब्लेम मी तुम्हाला करून दिला. क्यूब रूट ऑफ युनिटी, त्यामध्ये 1, त्यानंतर अल्फा आणि अल्फा² असे ते टर्म्स येतात की ज्यात अल्फा² म्हणजे बीटा, बीटा² म्हणजे अल्फा असतं. मी तुम्हाला फार महत्वाचा टाईप आहे म्हणून त्यावेळी सांगत होतो 11वीत असताना. किंवा जर आपण नंतर 1 ओमेगा आणि ओमेगा² म्हणलं होतं बघा, 1 ओमेगा ओमेगा². हे तिघही कॉम्प्लेक्स, हे क्यूब रूट ऑफ युनिटी आहेत. हे रियल क्यूब रूट आहे आणि हे दोघं कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स आहेत. आणि आपण 1 + ओमेगा + ओमेगा² इज इक्वल टू 0 हा रिझल्ट वापरतो बघा. ओमेगा क्यूब इक्वल्स 1 पण वापरतो आणि हा रिझल्ट पण वापरतो. म्हणजे थोडक्यात सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी 0 आहे. येस, इट इज अ स्टेटमेंट which is true. Next, 15, it rains heavily. आता इट म्हणजे काय, कधी, केव्हा हे सांगितलं नाहीये. इट रेन्स हेवीली काय अर्थ आहे का? स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ठरवू शकेल का? पाऊस पडत असेल तर ह्याला ट्रू म्हणणार, पाऊस पडत नसेल तर ह्याला फॉल्स म्हणणार. म्हणजे इट इज अन ओपन सेंटेन्स, हेन्स नॉट अ स्टेटमेंट. ओके, या प्रकारे एक्सरसाइज 1.1 हा सगळ्याच्या सगळा तुम्ही फक्त वहीमध्ये सोडवून ठेवा. फक्त एक्सरसाइज 1.1, याच्या पुढे काहीही करायचं नाही. ओके, त्यातला पहिला क्वेश्चन, त्यातला फक्त पहिला क्वेश्चन.